आता मोदींनी फक्त देशाला तेलाबद्दलच आवाहन केलंय असं नाहीये, तर त्यांनी दुसरं आव्हान आणि मोठं आव्हान केलंय ते म्हणजे सोन्याबद्दल. म्हणजे पुढचं वर्षभर तुम्ही सोनं खरेदी करू नका असं त्यांनी देशाला आवाहन केलंय. आता जर आपण सोन्याचा व्यवसाय बघितला म्हणजे सोन्याचे व्यापारी असतील किंवा छोटे मोठे सराफा व्यवसाय करणारी लोक असतील किंवा सोन्याचे दागिने घडवणारे लोक असतील, या सगळ्या व्यवसायामध्ये जवळपास 50 लाख लोक प्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत. आणि अप्रत्यक्षपणे गुंतलेली म्हणजे त्याच्यावर डिपेंडंट असलेल्या लोकांची जर यादी काढली तर 1 कोटीच्या आसपास लोक किंवा त्यांचे व्यवसाय हे सोन्याशी निगडित आहेत, हे आपल्याला बघायला मिळतं. आता हे फक्त 1 कोटी लोक नाही आहेत, तर हे 1 कोटी परिवार आहेत अशा दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. आता जर 1 वर्ष जर कोणी सोनं खरेदी केलं नाही तर या कुटुंबांनी पोट कसं भरायचं आणि त्यांची रोजीरोटी कशी चालायची, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सरकारनं देण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी सभेमध्ये येऊन आवाहन करून टाकायचं, पण त्यामुळं किती कोट्यावधी लोकांवर याचा वाईट परिणाम होतो किंवा त्यांची रोजीरोटी तुम्ही त्यांच्याकडनं हिरावून घेताय, याचा विचार नरेंद्र मोदी करत नाहीयेत असंच या ठिकाणी दिसतंय.